या पुस्तकामध्ये मी माझेच नव्हे तर वाल्मीच्या सर्व प्राध्यापक आणि जलतज्ञांचे अनेक प्रकल्पावरील सर्व पदाधिकाऱ्यांचे मतं, जेव्हा जलसंपदाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला आणि त्याच्यावर प्रत्येकाची मतं येत होती आणि त्या मतातून पाणी वापर संस्था सक्षमीकरणाच्या व बळकटीकरणाच्या माध्यमातून जी भूमिका असायला पाहिजे, जी भूमिका गेल्या 2 दशकात घ्यायला पाहिजे होती, ती आजपर्यंत का घेण्यात आली नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडला. मित्रो, पाणी वापर संस्था सक्षमीकरण हे गेल्या 20 वर्षापासून चालू आहे आणि पाण्याचाही कार्यक्षम वापर व्हावा असं म्हणणं सुद्धा गेल्या 53 वर्षापासून चालू आहे. पण पाण्याचा कार्यक्षम वापरही होत नाही आणि पाणी वापर संस्थाही सक्षम होत नाही. मला तुम्ही सांगा, या जलसंपदा विभागाचे जेवढे काही अभियंते असतील ते अभियंते एवढे बुद्धिजीवी आणि एवढे हुशार आहेत की ज्यांनी टेबलवर एक कोरा कागद घेतला आणि त्या कोऱ्या कागदावर जर पेन्सिल चालवली तर या राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये, कोणत्या नदीवर कॅचमेंट एरिया धरून कोणतं धरण किती TMCचं उभं होऊ शकते, एवढी बुद्धिवान असलेली अधिकारी मंडळी जर या जलसंपदा विभागामध्ये आहेत आणि ते नुसतं कागदावर मांडत नाही तर ते वास्तव्यात उतरवतात. म्हणजे आता जेवढे काही धरणं झालेले आहेत हे इंजिनियरने डिझाईन केलेले धरणं आहेत. मग ज्या धरणाचं पाणी सिंचनासाठी किती वापरलं पाहिजे, बिगर सिंचनासाठी किती वापरलं पाहिजे, सिंचनाचं क्षेत्र याच्यामध्ये किती वलित होणार आहे आणि बिगर सिंचनामध्ये किती गावं, किती शहरं, किती MIDC एरिया, हा याच्यातून सिंचनाच्या संदर्भात आपण याचा पाणी पुरवठा करू शकतो. अशा पद्धतीची भूमिका जर जलसंपदाचे अधिकारी एका टेबलवर बसून एका कागदावर काढू शकतात तर या लोकांनी 20 वर्षात पाणी वापर संस्था सक्षम का केली नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व पाणी वापर संस्थेचा आहे. मित्र, पाणी वापर संस्था शेतकऱ्यांनी मागितली नव्हती आणि जलसंपदाने मागितलं नव्हतं. हा विषय कसा झाला, ते एक गाणं होतं ना, न तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, ॲक्सिडेंट हो गया. अशी हे पाणी वापर संस्था अपघातानं आलेली आहे. मी याची मागणी कोणीच केली नव्हती, पण याचा उद्देश खूप चांगला होता. काय उद्देश होता याचा? की पाणी वापर संस्था तयार करण्याचा दृष्टिकोन कुठून सुरुवात झाली की ज्या राज्यामध्ये 3800 प्रकल्प आहेत, मोठे, मध्यम आणि लहान, किती आहे? 3800 प्रकल्प, आणि याची सिंचन क्षमता किती आहे? 85 लाख हेक्टरची. 85 लाख हेक्टर पैकी 53 वर्षाच्या काळामध्ये जलसंपदा विभाग पाटबंधारे विभागापासून आजपर्यंत 40% वर सिंचन करू शकलं नाही. ज्या देशामध्ये 1990 मध्ये खुली अर्थव्यवस्था आली आणि खुली अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व इथं बसलेले लोक आहोत, ते भारताचे नुसते नागरिक नाही तर आपण जगाचे नागरिक झालेलो आहोत. संत ज्ञानेश्वरांनी त्यावेळेस म्हटलं होतं, विश्वची माझे घर. मित्रो, 400-500 वर्षाच्या अगोदरच्या काळात विश्व म्हणजे काय हे ज्याला समजत नव्हतं, असा आपल्या संतांनी त्यावेळेस विषय मांडला होता की विश्वची माझे घर. आता या विश्वामध्ये तुम्ही नुसतं राज्यातल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे स्पर्धक नाही किंवा या देशातल्या राज्यांचे सुद्धा स्पर्धक नाही, तुम्ही जगातले जेवढे काही देश आहेत या देशाचे तुम्ही स्पर्धक आहात. म्हणजे तुम्ही जो काही शेतमाल पिकवत आहात त्या शेतमालाची किंमत त्यांच्या स्पर्धेच्या तुलनेत तुमच्या शेतमालाची किंमत लागते आहे. आणि
जगातल्या अनेक देशामध्ये शेतकऱ्यांना प्लस सबसिडी दिल्या जाते, अधिक सबसिडी दिल्या जाते, आणि तुमच्या देशामध्ये या शेतकऱ्यांना, सर तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा ना, या देशामध्ये शेतकऱ्यांना -72% सबसिडी दिल्या जाते. म्हणजे आपल्या बापाची जुनी म्हण होती की नाही, की काय म्हण होती, 100 के 60 बनाव और बाप का नाम चलाव, हा धंदा शेती आहे. म्हणजे 100चे 60 बनवण्याचा धंदा शेती आहे. आज मला तुम्ही सांगा, 1 रुपया किलो कांदा चालला आणि टाटाचं नमक काय भाव आहे? 20 ते 25 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो आहे. आणि पाण्याची बाटली केवढ्याची आहे? 20 रुपयाची आहे. म्हणजे या देशामध्ये पाण्याची बाटली 20 रुपयाला चालली. गांधीजींनी हाती मीठ धरून, हे मीठ माझ्या नागरिकांना 100% फुकट भेटलं पाहिजे. मीठ म्हणजे मातीच आहे. मिठाची शेती समुद्रात होते, पेरा नाही लागत. ते मीठ तुम्हाला 30 रुपये किलो भेटून राहिलं. आणि शेतकऱ्यांनी तयार केलेला कांदा 1 रुपया किलो भेटून राहिला. टमाटर 3 रुपये किलो भेटून राहिलं. गोबी 5 रुपये किलो चालली. पालक 10 रुपये किलो चालला. एवढंच नाही तर ज्वारी 20 रुपये किलो चालली. गहू 20 रुपये किलो चालला. तांदूळ 25-30 रुपये किलो चालू आहे. या देशामध्ये एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी आत्महत्या करून राहिला. आणि जो खुर्चीवर बसून महिन्याच्या महिन्या पगार घेते, किंवा कारखान्यामध्ये तयार झालेलं प्रोजेक्ट, त्या कारखान्यातल्या प्रोजेक्टला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्याला गारपीट आलं तर काही फरक पडते का? लिमका कमी बनीन का त्याच्यात, की थम्सअप कमी बनीन? उद्या जर एखादी ज्वारी पडली तर त्याचा फुलं गायब होते काय? हा, तुमच्या शेतामध्ये जर वेळेस पीक घरात येत असताना जर गारगोळ झालं, पीक घरात येते काय भाऊ? एवढे संभाव्य धोके तुमच्यावर असताना सुद्धा तुमच्या शेतमालाला बाजारामध्ये कवडी मोल किंमत आहे. म्हणून तुमची सुद्धा किंमत आज गावातच नाही तर समाजात सुद्धा कमी झालेली आहे. आज तुमच्या 20 एकराच्या पोराले पोरगी खूप द्यायला तयार आहे. काऊन नाही देत? जमीन नाही तुमच्याजवळ, पीक घेत ना तुम्ही. तुम्हाला पोरगी का देत नाही? तुमचा भावबंद का देत नाही? तुमचा सोयरा का देत नाही? आणि जे पोरगी 10वा-12वा वर्ग झालेली आहे ते म्हणते मला नोकरीवाला पोरगा पाहिजे. त्याचं कारण काय? त्याने हातपाय आहेत, ज्याने हातपाय नाहीत का? पण त्याचं शाश्वत आहे. गारगोळही झालं त्याच्या महिन्याच्या महिन्या हातात शाश्वत पगार आहे. तुमचं उद्या पीक कापणी आहे, आज गारगोळ जर झालं तर एकही ताडपत्री त्याच्यावर टाकायला पैदा झाली नाही. झाली काय? अशी भयानक परिस्थिती आज या देशातल्या स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर आहे. मी गोंडवाना विद्यापीठच नाही तर महाराष्ट्रामध्ये जे 4 विद्यापीठ आहेत, राज्यामध्ये 4 जसे विभाग आहेत, म्हणजे कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भात सुद्धा 2 भाग आहेत, पूर्व आणि पश्चिम, आणि मराठवाडा आहे. या 4ही भागाची जमीन वेगवेगळी आहे, पीक पद्धती वेगवेगळी आहे, इथं येणारा पाऊस सुद्धा वेगवेगळा आहे, आणि इथचं पाणी व्यवस्थापन सुद्धा वेगवेगळं आहे. एवढं सारं काही वेगवेगळं असताना तुम्ही घेतलेली पिकं ही सरकारने ज्या पद्धतीमध्ये या देशामध्ये जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली आणि तंत्रज्ञान विकसित झालं, या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या माध्यमातून मित्र हो, 1 एकर शेती आपल्याला बैलाच्या नांगराने जर नांगराची असली तर 3 दिवस लागत होते ना. आज 1 एकर शेती नांगरासाठी जास्तीत जास्त 1-1.5 घंटा लागते ना.
1 किंवा 1.5 घंटा धरा, ड्रायव्हर जर फारच थंड असेल तर. म्हणजे आज तुमच्या शेतीमध्ये इतकी तत्परता आली. हरित क्रांतीच्या वेळेस फक्त सुधारित बियाणं आलं होतं, रासायनिक खते आले होते, कीटकनाशके आले होते. आज तर त्याही पुढे आपण गेलो. बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जनुकीय तंत्रज्ञान आलं. आज जीएम बियाणं आलेलं आहे. भलाही ते सरकार तुम्हाला वापरू देत नाही, तो भाग वेगळा आहे, त्याच्यावर तुम्हाला बंदी आहे. एका बाजूला सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याला सर्व शेतीचं पीक स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणते की जीएम बियाणं वापरू नका. एका बाजूला एका एकरामध्ये 40 क्विंटल सोयाबीन घेणारा ब्राझील आहे, आणि दुसऱ्या बाजूला एकरी 4 क्विंटल घेणारा भारत आहे. टिकणारा काय त्याच्या स्पर्धेत तुम्ही? आणि 2014ला या सोयाबीनची किंमत आम्ही 6 ते 8 हजार रुपयापर्यंत घेतली, आणि 2026ला या सोयाबीनची किंमत आम्ही 3200 पासून तर 3800 पर्यंत घेतली. कर्ज फिटणार आहे का हो? कर्जमुक्ती कोरा कोरा झाला काय कोरा? कोरा हा फक्त त्या टेजवरच असते. कोरा कागज का जो नाम है वो कोरा ही रह गया. त्याच्यावर कोणता आकडा आला नाही, आणि जो काही आकडा आला 2 लाखाचा तोही अटी तटीतून आला. साधा सुद्धा नाही आला, तो येडे आळे मारून आला. म्हणजे एखाद्या वरलीचा आकडा तरी सरका येते, पण हा सरका नाही येत. एवढी जर तुमच्यावर समजून उमजून जर हे लोक अन्याय करत असतील, आणि या पाणी वापर संस्थेच्या संदर्भात जे काही आज सक्षमीकरण आणि बळकटीकरणाचा जो विषय दिलेला आहे, मित्र, बळकटीकरण किती बोंडस नाव आहे. या बळकटीकरणाचे बलस्थान काय आहेत का कसा साहेब माहित तुम्हाला? काय बलस्थान आहे पाणी वापर संस्थेचे? म्हणजे पाणी वापर संस्थेचे बलस्थान काय आहे? पाणी वापर संस्थेचा बलस्थान आहे. तुम्ही पाणी वापर संस्था ज्या कायद्यात निर्माण केली तो सिंचन कायदा याचा बलस्थान आहे. वापरला का 20 वर्षात पुण्या प्रकल्पावर? वापरला? काहून झपले होते हे सारे? तुम्ही शासन निर्णय काढला नाही 20 वर्षात. शासनानं दिलेला कायदा सिंचन कायदा 2005 आणि नियम 6 एवढ्यावरच हे सरकार थांबलं नाही. या पाणी वापर संस्थेला कायद्या आणि नियमासोबत करार सुद्धा दिला ना. करार सुद्धा दिला, आणि त्या करारामध्ये जे 16 बिंदू आहेत ते करार करत असताना पाणी वापर संस्थेच्या कायद्यात काय म्हटलेलं आहे? पाणी वापर संस्थेच्या कायद्यात म्हटलेलं आहे, बळकटीकरण करायचं असेल तर तुमची पाण्याची वहन व्यवस्था टेल टू हेड पाणी व्यवस्थापन झालं पाहिजे. अशी व्यवस्थापन तुम्ही व्यवस्था जेव्हा पाणी वापर संस्थेला करून देसाल त्यावेळेस ही पाणी वापर संस्था खऱ्या अर्थानं सक्षम होईल. असं कोण सांगून राहिलं? कायदा सांगते आहे. मग कायदा जर हे सांगते आहे तर कायदा का वापरला नाही? कोण अडवलं तुम्हाला? म्हणजे सहकारी कायद्यातल्या पाणी वाटप संस्था होत्या त्या तुम्हाला त्यावेळेस त्या कायद्यात ह्या संस्था चालणार नाहीत म्हणून तुम्ही स्वतंत्र सिंचन कायदा या पाणी वापर संस्थेसाठी निर्माण केला. मग स्वतंत्र सिंचन कायदा तुम्ही जर या पाणी वापर संस्थेसाठी तयार केला आणि तो राबवण्यासाठी सुद्धा जलसंपदाला दिला, जे जलसंपदाचे अधिकारी वर्ग कागदावर प्रोजेक्ट तयार करून जर धरणाचं पाणी वावरात आणू शकतात, त्या धरणाचं पाणी घरातल्या किचनपासून बाथरूमचं शावर मिळवू शकतात, तर पाणी वापर संस्था सक्षम काऊन ना केली? कोणाला लोक तुम्हाला? आणि या संस्थेचे अधिकार शेतकऱ्यांना नाही. या कायद्यात तुम्ही वाचला ना कायदा?
शेतकऱ्याला अधिकार आहे काय? अधिकार कोणाला आहे? अधिकार जलसंपदा विभागाला आहे. अधिकार, कर्तव्य आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टी जलसंपदाच्या अधिकाराला दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बळकटीकरण जे आहे ते बळकटीकरण करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं जलसंपदाचं आहे. ना याच्यावर कृषी विद्यापीठ बोलते, ना याच्यावर कृषी विभाग बोलते. जलसंपदावाले तर आम्ही पाण्यातच आहोत आणि शेतकऱ्याला बोलू देण्याचा अधिकार नाही. मग तुम्ही ही संस्था सक्षम कशी करसाल? राहिला प्रश्न, काही जे लोक सांगतात की नाही, मी एका संस्थेचं उदाहरण देतो आणि माझे 2 शब्द संपतो. माझीच पाणी वापर संस्था आहे, 202 हेक्टरची आहे. 202 हेक्टरची पाणी वापर संस्था आहे. तिची लांबी आहे 2.25 किलोमीटर. किती आहे लांबी? 2.25 किलोमीटर. 202 हेक्टर पैकी दरवर्षी 150 किंवा 160 हेक्टर सिंचन होते. आमच्या इकडे हरभरा आणि गहू घेतल्या जाते. हरभरा आणि गहू याची पाणीपट्टी आहे 1460 रुपये हेक्टर. किती आहे? आपण 1500 धरा हिशोबाच्या हिशोबाने. 1500 रुपयानं जर धरली तर 150 हेक्टरच्या पाणीपट्टीचे पैसे किती होतील? 2,10,000 रुपये होतात. किती होतात? 2,10,000. यायच्या पाणी वापर संस्थेवर CTF नसल्यामुळे पाणी मोजणीचा जो अंदाज आहे हे अंदाजी घेतात आणि 210 लाख रुपये जमा कोण करायचे? पाणी वापर संस्थेनं. आणि कोणाजवळ जमा करायचे? जलसंपदाच्या जवळ. जलसंपदा जमा केल्यानंतर त्या पाण्यानं, म्हणजे यायचं म्हणणं कसं आहे, 1 घनमापन पाणी जर तुम्ही वापरलं तर 150 हेक्टर वलीत होऊ शकते असं जलसंपदा विभागाचा अंदाज आहे. मी सांगतोय बरोबर आहे ना? मग जर 150 हेक्टर होत असेल तर 1,15,000 रुपये याच्यातून त्याला द्या लागतात. 2,10,000तून 1,15,000 रुपये काढून टाकले किती पैसे उरतात भाऊ? 95,000 उरतात ना. मी गणितात कच्चा म्हणून तुम्हाला सांगतो. 95,000 उरल्यानंतर लांबी किती आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजे किती? 20 चेन. एका चेनले कमीत कमी देखभाल दुरुस्तीसाठी खर्च किती येते? 2200 ते 2500 रुपये. किती येते? 2200 ते 2500 रुपये. आपण 2,000 पकडू. 2,000नं 2 किलोमीटरच्या देखभाल दुरुस्तीचे खर्च किती येईल? किती येते? 40,000 येते ना. 40,000 रुपये गेल्यावर 95,000 उरले किती? 45,000. 55,000. 55,000 तुम्ही जर 8,000 रुपये महिन्याचा पाटकरी जर ठेवला आणि 8च महिने ठेवला, 8 किती झाले भाऊ? कार्यालयीन खर्च राहिला, पाणी व्यवस्थापन खर्च राहिला आणि तुमच्या पाणीपट्टी वसुलीचा खर्च राहिला. मग नाटकात दाखवलं ना, एका शेतकऱ्याच्या इकडे 4-4 वेळा जावं लागते. भाऊ पैसे आहेत काय? म्हणजे सोयाबीन विकलं नाही. इकून तिकून त्यानं सोयाबीन विकलं तर पट्टी भेटली नाही म्हणते. पट्टी भेटली तर म्हणते चेक विड्रॉल व्हायचा राहिला. असं करता करता एका शेतकऱ्याच्या इकडे 4 ते 5 वेळा जावं लागते आणि एका पाणी वापर संस्थेवर किमान 4 ते 5 गाव आहेत बापू. एक गाव नाही, 5 गावं आहेत आणि प्रत्येक गावाचं किलोमीटर हे कमीत कमी 5 ते 6 किलोमीटरचं आहे. पैदल जाते का आज कोणी? हो, संड असले तरी जाते का? हा,
मग ही वस्तुस्थिती या लोकांच्या लक्षात येत नाही की एवढे मोठे हुशार लोक हे PhD घेतलेले आहेत या लोकांना, यायला समजत नाही, हा विषय समजत नाही का या लोकांना? म्हणजे आम्ही निवड मूर्खात काढतात का हे आम्हाला? अरे तुम्ही जर तुमचा एक दिवस जर समजा इथं येऊन बसायचा झाला तरी तुमचा भत्ता चुकत नाही, आणि श्रमदान आम्हाला करा म्हणतात. अबे आमचं आयुष्य चाललेलं श्रमदान करेल. लहानपणी आम्ही जेव्हा आईच्या पोटात जन्म घेतो तर आईच्या पोटातही आम्ही पाण्यातच असतो, पाण्याच्या बाहेर नसतो, त्याच्यातही पाण्यातच असतो. आईच्या पोटाच्या बाहेर निघाल्यापासून तर मरेपर्यंत आम्हाला पाण्याची गरज आहे. म्हणजे मरताना माणूस मेल्यावरही घरातल्या माणसाला 2-2 थेंब त्याच्या तोंडात टाकाच लागतात. त्या वक्ती त्याला दफन करावं लागते, नाही तर गाळा लागते. हे सत्य आहे ना? एवढं पाण्याचं महत्व आहे. इथं आज कोणता देव ठेवला काय? पाण्याचा कळस आहे ना, म्हणजे पाण्याच्या कळसाचं एवढं महत्व आहे. पाण्याच्या विषयावर तुम्हा आम्हाला काम करण्याची जी संधी मिळाली, हे ईश्वरानं तुमच्यावर केलेलं एक पुण्याचा विषय आहे. तो जलसंपदाचा अधिकारी असो की तुम्ही आम्ही पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी असो किंवा लाभधारक शेतकरी असो. मित्र, आमिर खानले काय गरज आहे हो पाण्यात उतरायची? वाटते काय तुम्हाला? हा, जे अधिकारी असून ते पाण्यात उतरत नाही, तो आमिर खान पाण्यात उतरवा. नाना पाटेकरले मकरंद अनासपुरेला काय गरज आहे पाण्यात उतरायची? यांनी NGO तयार केली की हे पाणी वाचलं पाहिजे, हे पाणी लोकांपर्यंत पोहोचल्या गेलं पाहिजे. जैन संघटनेजवळ करोडो रुपये आहेत, करोडो. त्या जैन संघटनेला काय गरज आहे? त्या जैन संघटनेच्या लोकांना संस्था उभी करून पाणी व्यवस्थापनासाठी सरकारले कमीत कमी हजारोची शिप्या दिल्या गावागावात काम करण्यासाठी. दिल्या ना? या लोकांले पाण्यात उतरून काम करावं वाटते. मग ज्यायले पाणी विषयावर जायचं, म्हणजे जलसंधारण असो, जलसंपदा असो, मृदसंधारण असो, या लोकांनी तर पाण्यातच काम करायचा धंदा दिला, पगार घेऊन दिला. मग तरी हा विषय का मागं राहते, याचा विचार कोण करा? याचा विचार तुम्ही आम्ही करू शकतो का? याचा विचार या राज्यातल्या 4 कृषी विद्यापीठांनी करावा की पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे असे क्लास घेतल्यापेक्षा पाणी वापर संस्था सक्षमीकरण होईल असा फॉर्म्युला तयार करा, असा मसुदा तयार केला की अशा मसुद्याचा वापर केला तर ही पाणी वापर संस्था या पद्धतीनुसार सक्षम होऊ शकते, या रीतीनं सक्षम होऊ शकते. ज्या पाणी वापर संस्थेचा जन्म शेतकऱ्यांच्या पाणी व्यवस्थापनात सहभाग घेऊन झालेला आहे, म्हणजे पाणी वापर संस्थेला पाणी व्यवस्थापनाची सक्षम दिशा मिळावी, आणि ती सक्षम दिशा देत असताना, पाणी व्यवस्थापन करत असताना टेल टू हेड या पाणी व्यवस्थापनाचं सूत्र सुद्धा वापरलं गेलं पाहिजे. एवढं जर कायद्यात सांगितलेलं आहे, आणि हे सूत्र वापरत असताना अधिकारी वर्गांनी जबाबदारी, कर्तव्य आणि व्यवस्थापनासाठी लागणारे जे काही तंत्रज्ञान पाहिजे त्या तंत्रज्ञानाची भूमिका यांनी घेऊन ही पाणी वापर संस्था सक्षम केली तरच ही पाणी वापर संस्था सक्षम होऊ शकते. म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने, बेलसरे साहेब आता यांनी सांगितलं की 30 तारखेला रिटायर होणार आहेत, मी बेलसरे साहेबांना सांगतो की बेलसरे साहेब, हे कॅसेट आहे बोला की बेलसरे साहेब, तुम्ही रिटायर झाल्यानंतर या शासनाचा तुमच्यावर फारसा अधिकार राहत नाही, आणि जे नोकरीवर असून तुम्हाला करता आलं नाही, आम्ही सर्व शेतकरी तुमच्या मागे उभे राहतो आणि या पाणी वापर संस्थेची एक संघटना बांधून
कायद्यात जे लिहिलेला आहे तो कायदा या जलसंपदा विभागाने का वापरला नाही आणि म्हणून पाणी वापर संस्था सक्षम झाल्या नाहीत. ही सक्षम पाणी वापर संस्था झाल्याशिवाय तुम्ही सुद्धा चैनीने बसवत नाही आणि आम्ही सुद्धा चैनीत बसणार नाही. एवढंच सांगतो आणि माझी